एखाद्या शस्त्राची अस्त्राची आज आपण जशी टेस्टिंग करतो तशी छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट त्यांच्या आरमाराची टेस्टिंग केली होती। महाराज स्वतः आरमार घेऊन समुद्रात निघाले। त्यावेळी कोकण किनारपट्टीवर सत्ता गाजवणाऱ्या सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या बलाढ्य सत्तांना वाटलं आरमार नवीन असल्याने शिवाजी जहाजावर फेरफटका मारायला निघालाय, फार तर पाहणी करेल। तेच महाराजांनी मुरुड, जंजिरा, रत्नागिरी, रेवदंडा खाडी शत्रू समोरूनच पार केली आणि पोर्तुगीजांच्या गोव्याला वळसा घालून ते दक्षिणेत उतरले। तिथेच एका पहाटे त्यांनी सुरतेसारखी मोठी बाजारपेठ असलेल्या बसरूरवर हल्ला केला। त्यांनी शत्रूची मोठी लूट केली। एवढंच नाही तर अक्षरशः तिथे चौक्या स्थापन केल्या। या हल्ल्यातून त्यांना आपल्या नौसैनिकांना एक विश्वास द्यायचा होता की भले आपली नौसेना नवी उभी झाली असेल पण आपण या आरमाराच्या जोरावर कुठेही पोहोचू शकतो आणि शत्रूला दणका देऊ शकतो। अचानक येणं, अचानक जाणं, शत्रू बेसावध असताना त्याला तडाखा देणं, गतीने सैन्य हलवणं, शत्रूला भांबावून सोडणं हेच शिवरायांच्या युद्धकलेचं वैशिष्ट्य होतं। त्यांचा प्रत्येक हल्ला शत्रूसाठी एक सरप्राईज एलिमेंट असायचा।